अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या तिघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. आयत्या घरात घरोबा हा या जोडीचा हिट झालेला एक सिनेमा. या चित्रपटाबद्दलची एक खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1991ला सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटातील अशोक सराफ यांची गोपू काकाची भूमिका खूपच गाजली होती. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत सुप्रिया, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका अर्थातच काननची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे आणि ती सध्या काय करते याबद्दल आज आम्ही तुम्हाला खास गोष्ट सांगणार आहोत. तर कानन ही एक थिएटर आर्टिस्ट आणि गायिका तसंच उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलेले आहे. ती एका पंजाबी कुटुंबात जन्माला आली. आयत्या घरात घरोबा हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट होता. काननचं रिअल लाईफ नाव आहे राजेश्वरी सचदेव. राजेश्वरीला तुम्ही ओळखत असालच. राजश्री काननच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रिय झाली असली तरी तिला राजश्री म्हणून स्वतःची वेगळी अशी ओळख अंताक्षरी या शोमुळे मिळाली. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर या जोडीनं केलं होतं. राजेश्वरीचा पती देखील अभिनेता आहे. अभिनेता वरुण वडोला याने अंताक्षरीच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. तिथेच त्याची राजेश्वरीशी चांगली ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी साखरपुडा केला. वरुण वडोला हा हिंदी मालिका विश्वात वेब सिरीजच्या विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ये है मुंबई मेरी जान, कोशिश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून त्यानं कधी विनोदी तर कधी चरित्रात्मक भूमिका साकारल्या आहेत. या दोघांना एक गोड मुलगा आहे. देवाज्ञ असं त्याचं नाव आहे. 2004ला हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. 2018ला राजेश्वरीनं पुन्हा एकदा मराठी सृष्टीत कमबॅक केलं होतं आणि एक सांगायचंय या चित्रपटात तिनं काम केलं होतं. तर मग आयत्या घरात घरोबा हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? यातली कोणती जोडी तुम्हाला खूप आवडते? अशोक सराफ, सचिन सुप्रिया, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी सचदेव की प्रशांत दामले, किशोरी शहाणे यापैकी तुमची आवडती जोडी कोणती हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.